वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे विठ्ठल नाटक अखेर स्थगित। हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय। अकोल्यातील वारकरी आणि हिंदुत्व निष्ठांमध्ये आनंदाचे वातावरण। वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची घोर विटंबना करणाऱ्या विठ्ठला या नाटकाचे सादरीकरण राज्यभर वादंग निर्माण झाल्यानंतर अखेर स्थगित करण्यात आले आहे। राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री उदयजी सामंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत निर्मात्यांची कडक शब्दात कान उघडणी केली। या निर्णयामुळे अकोल्यातील वारकरी आणि हिंदुत्व निष्ठांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। नाटकाच्या निर्मात्यांनी हे नाटक सद्यस्थितीत थांबवण्याचा आणि नाव, कथानक व पात्रांच्या नावांमध्ये बदल करण्याचा निर्णय लेखी स्वरूपात दिला आहे। रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात 64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा अंतिम फेरीत विठ्ठला हे नाटक सादर झाले होते। हे नाटक पाहिल्यानंतर हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचे कार्यकर्ते संतापले। नाटकात वारकरी भक्तांना चक्क हत्यारे म्हणून दाखवून संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे समोर आले। विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी मुंबईत मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले। यावेळी सामंत यांनी तात्काळ नाटकाच्या निर्मात्यांना भ्रमण भाषेवरून संपर्क साधला आणि संतांच्या नावाने चाललेला हा अनाचार थांबवण्याचे आदेश दिले। नाटकाचे नाव बदला, पात्रांना दिलेल्या संतांची नावे हटवा आणि वारकरी संप्रदायाला हिंसक दाखवणारी संकल्पना त्वरित बदला, अशा कडक सूचना मंत्र्यांनी दिल्या। मंत्र्यांच्या भूमिकेनंतर नाटक निर्माते वीरशैव समाज लांजा यांनी हिंदू जनजागृती समितीला लेखी पत्र दिले आहे। यात त्यांनी म्हटले आहे की वारकरी संप्रदाय आणि समितीने घेतलेल्या आक्षेपांचा आदर राखून आम्ही हे नाटक थांबवत आहोत। आक्षेपार्ह प्रसंग आणि नावांमध्ये आवश्यक बदल करूनच पुढील सादरीकरण केले जाईल। नाटकातील अत्यंत संतापजनक भाग विठ्ठलाचे नाव घेणारे दाम्पत्य 10 निष्पाप पाहुण्यांची हत्या करते असे दाखवून वारकरी भक्तांना गुन्हेगार ठरवण्यात आले। नाटकातील पात्रांना तुका, जना आणि नामा अशी संतांची नावे देऊन त्यांच्या हातून खून होताना दाखवले, जो वारकरी संतांचा मोठा अपमान आहे। आई जना ही विठ्ठल नामात बेभान होऊन आपल्याच मुलाची नामा हत्या करते असे अघोरी दृश्य दाखवून समाजाची दिशाभूल करण्यात आली। नाटकाच्या माध्यमातून हिंदू देवी देवता आणि संतांचा अपमान सुनील घनवट रत्नागिरी जिल्ह्यातील मराठी नाट्य संमेलनाच्या नाट्यगृहामध्ये विठ्ठल नाटक दाखवण्यात आले। यात हिंदू देवी देवतांची बदनामी आणि संतांना जना, नाम्या, तुका अशा एकेरी नावाने संबोधित करण्यात आले आहे। तसेच त्यांनी घरी आलेल्या पाहुण्यांची हत्या करण्यात आली आहे अशी मांडणी केली आहे। यामुळे वारकरी संप्रदाय आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। आम्ही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून अशा नाटकावर बंदी घालण्याची विनंती केली। मंत्री महोदयांनी देखील लगेच नाटकांच्या निर्मात्यांशी बोलून नाटकातील आक्षेपार्ह भाग काढण्याचे आदेश दिले। निर्मात्यांनी देखील आक्षेपार्ह भाग काढण्याची हमी दिली। नमस्कार। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मराठी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमामध्ये विठ्ठला नावाचं नाटक प्रसिद्ध झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक गदारोळ झाला की या नाटकाच्या माध्यमातून हिंदू देवी देवतांचं, संतांचं, वारकरी संप्रदायातील संतांचं विडंबन करण्यात आलेलं आहे। अनेक आक्षेपार्ह प्रसंग त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहेत। जना, नामा, तुका अशा प्रकारे संतांची नावं जी आम्ही आदराने घेतो त्याचा एकेरी उल्लेख करून या ठिकाणी या वारकरी नावं असणाऱ्या, संतांची नावं असणाऱ्या कुटुंबाच्या माध्यमातून त्यांनी हत्या केलेली अशा प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे। एकंदरीत हे नाटक वारकरी संप्रदाय, संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे आहेत। शिष्टमंडळाने या संदर्भात माननीय जे मंत्री महोदय आहेत उदय सामंत यांची भेट घेऊन असं आक्षेपार्ह नाटक महाराष्ट्रात होता कामा नये, त्याच्यावर तत्काळ बंदी आली पाहिजे अशी मागणी केली। त्यांनीही तत्काळ निर्मात्यांशी संपर्क साधून अशा प्रकारचं नाटक रहित करण्याची, त्याचबरोबर महाराष्ट्रात यापुढे प्रदर्शित न करण्याची आणि माफी मागण्याचे आदेश दिलेले आहेत। संबंधित निर्मात्यांनी तशी माफी मागून हे सर्व प्रसंग, नावं आणि जे जे आक्षेप वारकरी संप्रदाय हिंदू जनजागृती समिती यांचे आहेत ते आम्ही काढून मगच प्रदर्शित करू असं सांगितलंय। वारकऱ्यांचा आणि हिंदुत्वादी संघटना हिंदू जनजागृती समितीचा हा विजय आहे। आमची सरकारलाही विनंती राहील की अशा प्रकारे भावना दुखावणारी जी नाटकं आहेत त्यांना प्रदर्शनासाठी परवानगी देऊ नये। सेन्सॉर बोर्डने सुद्धा याची काळजी घ्यावी आणि अशा प्रकारचे सगळे प्रसंग आणि आक्षेप वगळल्यानंतरच
हे नाटक प्रदर्शित करावं, अन्यथा पुन्हा याला विरोध राहील. नमस्कार.